शाहरुख खानचा चित्रपट डंकी आणि प्रभासचा चित्रपट सालार बॉक्स ऑफिसवर एकाच वेळी झळकले असेच म्हणता येईल। तसं तर दोन्ही चित्रपट एका दिवसाच्या फरकानेच प्रदर्शित झाले। सालार हा ॲक्शनपट आहे तर डंकी भावनात्मकतेवर आधारित चित्रपट आहे। सालारने भारतात डंकीला मागे टाकले तर परदेशात शाहरुखच्या डंकी चित्रपटाने सालारला मागे टाकले। डंकी पठाण आणि जवानचे रेकॉर्ड मोडून त्यांनाही मागे टाकेल असा अंदाज चाहत्यांनी बांधला होता। मात्र डंकीला ही किमया निश्चित जमलेली नाही। भारतातील दोन मोठे सुपरस्टार शाहरुख खान आणि प्रभास यांच्या चित्रपटांनी नाताळच्या सुट्टीत थिएटरमध्ये धमाल केली। राजकुमार हिराणीसोबत शाहरुखचा डंकी ख्रिसमसच्या वीकेंडला जाहीर झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती। पण पुढच्या वीकेंडला जेव्हा सालारचे प्रदर्शन निश्चित करण्यात आले तेव्हा हे प्रकरण चाहत्यासाठी अधिकच रंजक बनले। भारतीय चित्रपटसृष्टीतल्या या बिग बजेट चित्रपट प्रदर्शनच्या वेळेने असे वातावरण निर्माण केले की तो सरत्या वर्षातला सर्वात मोठा सिनेमा इव्हेंट ठरला म्हटले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही। प्रभासची गणना दक्षिणेतीलच नव्हे तर भारतातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्समध्ये केली जाते आणि बाहुबली 2 नंतर तो परदेशी बाजारपेठेतही भारतीय सिनेमाचा एक मोठा चेहरा बनला आहे। त्याच्या सालार या चित्रपटासाठी मोठी आगाऊ बुकिंग झाली होती आणि चित्रपटाला उत्तम रिव्ह्यूही मिळाला होता। पण शाहरुखच्या परदेशी स्टारडमशी स्पर्धा करणे कोणत्याही भारतीय आणि त्यात दाक्षिणात्य स्टारसाठी खूप कठीण आहे। पहिल्या वीकेंडनंतर शाहरुखच्या डंकी या चित्रपटाने असे चमत्कार केले आहेत जे रिलीज होईपर्यंत कठीण वाटत होते। सुरुवातीला जगभरात बॉक्स ऑफिसवर डंकी सालारपेक्षा खूपच मागे होता, पण पहिल्या वीकेंडनंतर शाहरुखच्या चित्रपटाचे कलेक्शन हे परदेशातील बाजारात सालारपेक्षा जास्त होते। या खेळातील मनोरंजक गोष्ट म्हणजे शाहरुखचा चित्रपट थेट परदेशात सशुल्क प्रीमियर शिवाय प्रदर्शित झाला, तर सालारच्या परदेशी कलेक्शनमध्ये सशुल्क प्रीमियर कमाईचाही समावेश होता। परदेशात शाहरुखचा डंकी सालारच्या पुढे गेला तरी भारतात मात्र तो मागेच आहे। बॉलिवूड किंग शाहरुख खानचा चित्रपट डंकी हा 21 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला। शाहरुखचे चाहते त्याच्या या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते। पठाण आणि जवान नंतर शाहरुख खानचा या वर्षातील हा तिसरा धमाकेदार चित्रपट आहे। तरीही हा चित्रपट तिकीट काउंटरवर चांगली कमाई करत आहे। आता सालारसह डंकीच्या 6व्या दिवसाच्या कलेक्शनची आकडेवारीही समोर आली आहे। सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार सालारने देशभरात 6 दिवसात 330.9 कोटी कमावले तर 6व्या दिवशी डंकीच्या कमाईत थोडीशी घट झाली आहे। मंगळवारी या चित्रपटाने 11.56 कोटी रुपये जमवले आहेत। सुरुवातीची ही आकडेवारी बघता डंकीने आतापर्यंत एकूण 141.51 कोटी रुपयांची कमाई केली आहे। डंकीने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार केला आहे। ही केवळ सुरुवातीची अंदाजे आकडेवारी आहे, त्यात काही बदल होऊ शकतात। शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटाने पहिल्या दिवशी 29.2 कोटींची बंपर ओपनिंग केली होती। सालार रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी डंकीच्या कमाईत थोडीशी घट झाली। डंकीने दुसऱ्या दिवशी 20.12 कोटींचा व्यवसाय केला, तसेच चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 25.61 कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी 31.50 कोटी रुपयांची कमाई केली। 5व्या आणि 6व्या दिवशी त्यात चांगलीच घट झाल्याचे पाहायला मिळाले। या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले असून या चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसली आहे। या चित्रपटात अशा लोकांची कथा दाखवण्यात आली आहे ज्यांना पैसे कमवण्यासाठी परदेशात जायचे आहे। ही कथा पंजाबमधून प्रेरित असून राजकुमार हिराणी यांचा शाहरुख सोबतचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे। आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।